आणि अशा सत्पुरुषाची अशा साधूची जर मला भेट घडली तर तुकोबाराय सांगतात मी आता वृत्तीवरती राहणार नाही, कारण परमार्थात वृत्तीहून निवृत्ती तडाकडे आपल्याला जायचंय. हा आणि मग काय होईल तुकोबाराय सांगतात मी ज्या सुखासाठी दर्पण करत होतो त्या सुखाच्या शासनावरती मी काय होईल पवडेल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रयोजन वाक्याचं कर्तव्य आहे. आजची जी सेवा आहे सेवेला जे निमित्त आहे महाराज ब्रह्मलीन सद्गुरुनिष्ठ आमच्या संगीता माईंचं तृतीय पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने एक दिवसाचा हा वारकरी संत मेळावा सकाळपासून सुंदर असा उपक्रम उद्घाटनपर कीर्तन गुरुवरे सोनवणे बाबा गुरुवरे संजूभाऊ असतील बोराटे बाबा असतील अनेक असणारे सद्गुरुनिष्ठ आमचे मेजर भाऊ असतील रायकर बाबा असे अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटनपर कीर्तन हरिभक्तपरायण गुरुवर्य सुरेश महाराज आपले संदीप महाराज वचकल सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा उद्घाटनपर झाली. दुपारच्या सत्रातलाही आमच्या सोनाली ताई खामगळ यांनी सुरगायची सेवा केली, सुंदर असणारी सेवा केली. त्यानंतर चक्रीय प्रवचन विशेष प्रवचन आणि हरिपाठ. आता हरिपाठात काय होते बाबा रान मोकळे होत्यात खरं म्हणजे जी दादा सांगायची दादा माझी ही क्रीडाच आहे. हा परमार्थातली काय होते माय बापांनो सगळेच तेवढ्या उंचीची नाही तो. हा एवढं सोपं नाही. विठाला विठाला संतांनी म्हणलं नाही अधिकार पैसा. हा कारण महाराज साधू संतांचं वचन साधू संतांचा बोध अंतःकरणामध्ये ठसण्यासाठी सुद्धा अंतःकरणाची तयारी व्हावी लागते. हा एवढं सहज नाही माय बापांनो. बोलणं सोपं आहे व आपल्याकडे म्हणे उच्चारली जीभ पण करणी करता विठाला विठाला अंतःकरणात भ्रम तयार झालाय. आणि तो काढण्यासाठी तर माझ्या जीवनात संतांची गरज आहे, सद्गुरूची गरज आहे. म्हणून बोलायला जीवाला सोपं वाटतं पण करायचं अवघड वाटतं. संताला करायचं सोपं वाटतं बोलायचं अवघड वाटतं. विठाला विठाला म्हणून ज्यांनी परमार्थ जगले का तुम्हाला एवढं महत्व आहे कुणामुळे किंमत आहे तुम्हाला माय बापांनो. परमार्थ जगले आमचे संत महात्मे. पण आज महाराज आपल्याला कुठे घेतले जी हरी कपडे पाहिल्यानंतर महाराज आता मध्ये बऱ्याच वेळा आपण बरेच अनुभव घेतले सागर बाबा. फोर व्हीलर गाडी बाबा चालवताना आरटीओ जरी उभा राहिला ना ट्रेस पाहिला लायसन जरी नसलं तरी महाराज जे हरी घालतात जे हरी का हो. वर्दीचं महत्व आधी आम्हाला कळवा मग तुम्हाला सांगता येईल. पण वर्दीचं महत्व समजून घेतलं. या गणवेशामध्ये ताई कधी राहिले नाही तर पण गणवेशाचं महत्व समजून घेतलं आणि अनेकांना मार्गदर्शन केलं माझ्या माईने. कारण मायबापांनो ज्यांचा सोहळा आहे ना काय त्यांचं वर्णन करा वाचेने. कारण पुण्यवंत गेले पुण्यवंत गेले
वाचेनी पुण्य कमवलं, कायेनी पुण्य कमवलं, सर्व भगवंताला देऊन टाकलं महाराज. ते राहिली नाही तर बरं का माय बापांनो. अशा असणाऱ्या संतांची कीर्ती शिल्लक राहत असते, कीर्ती दरवळत असते महाराज. शास्त्र वर्णन करतं बरं का, त्याला सज्जन म्हणलंय. आणि त्याचं बाप कसं चालतं, सज्जनाचं माप कसं चालतं, सज्जनाचं माप वारे हाती चालतं, त्याला सज्जन म्हणतात. ते काही स्वयंघोषित संत होत नाहीत, स्वयंघोषित करत ना. आणि जे स्वयंघोषित झाले त्यांची काय तर आहे, आपली ती होऊ नये महाराज. विठाला विठाला फक्त परमार्थात त्यांचं व्हायचंय का नाही, कोणाचं व्हायचं. आपण कोणाचं झालोय सांगणाऱ्या सहित ऐकणारे लक्ष घ्या बरं का माझ्या बापानं. मी उपदेश म्हणून बोलणार नाही, एक माझ्या साधूचा निरोप म्हणून पुढे बोलतोय. आपण कुणाचे झालो, आपल्याला व्हायचंय कुणाचं. महाराज आपण या संसारात झालो, विषयांचा आपण झालो. आणि महाराज जे भगवंताचे झाले ना माझ्या बापांनो, त्यांचं माप वारे हाती चालत असतं. त्यांची उत्तम कीर्ती मागे राहते माझ्या बापांनो. कारण देहाला आत्म्याला मर्यादा नाही बघा याची. विठाला विठाला तुमचं लाडके दादा, व्हायचंय तुमचं लाडके, व्हायचंय तुमचं लाडके दादा, व्हायचंय तुमचं लाडके. शांतबाई सारखं दादा, शांतबाई सारखं मला बी भाऊ वाटतंय दादा, त्यांच्यासारखं व्हायचंय तुमचं लाडके, व्हायचंय तुमचं लाडके, व्हायचंय तुमचं लाडके दादा, व्हायचंय तुमचं लाडके. दादांची लाडके झाले, दादांची लाडके झाले महाराज. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा पाऊसाची लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची.
संतांची जी लाडकी लेख झाली ना, कामच झालं माय बापांनो. माझ्या ताईने तेवढंच केलं. ताईने तेवढंच केलं माय बापांनो. दादांनी इतकं जवळ घेतलं, बाबांनी माझ्या इतकं जवळ घेतलं. वेगळं ठेवलं नाही महाराज, वेगळं ठेवलं नाही. आज ताईंचा सोहळा, ताईंचा फोटो बघा, ताईची प्रतिमा माझ्या दादांच्या मंदिरात आहे. एवढंच नाही, माझ्या ताईंचा दिंडी सोहळा दादांबरोबर निघतो माय बापांनो. ह्याला लाडकं म्हणतात. विठाला एवढंच नाही, ज्याला लाडकं होणं म्हणजे माय बापांना सोपं नाही. मगाशी मी बोलून गेलो, आमच्या मुन्नाबाई साऊंड सर्व्हिस, त्यांचे असणार सुंदर असं असणार विशिष्टमय गणेशवाडी भागातलेच महाराज. माळवाडी गणेशवाडी शेजारी, आम्ही शेजारी. महाराज आमच्या मुन्नाबाईंनी अंतकरण एकदम स्वच्छ आहे बाबा, एकदम अंतकरणात स्वच्छता आहे, अजिबात कुठल्या प्रकार मळ नाही. महाराज काल ज्या वेळेस हा सर्व असणारा मंडप घेऊन आले ना गावात, त्यांनी पाहिलं, माझ्या माईंचा फोटो पाहिला. अरे आपल्या ताईत आणि फोटो बॅनर लागलाय. ताई कुठल्या, जन्मगाव कुठलं, मारवाडी भाग हा मला कर्जत तालुक्यामध्ये. बॅनर कुठे लागले, म्हणले का माझी बॅनर लावा, बॅनर लावा म्हणले का. दादा म्हणले का माझे मंदिर बांधा, बाबा म्हणले का माझे मंदिर बांधा. पण सज्जनाचं माप चालत असतं. विठाला विठाला किती लाडक्या झाल्या महाराज. जसं माझ्या भगवान परमात्म्याने, भगवान कृष्ण भगवान परमात्मा ज्यावेळेस महाराज 8वा अवतार आहे, अवतार कुणाच्या असणाऱ्या कुणात घेतला, कुणाच्या उदराविधी घेतला, कोण माता पिता झाले, वसुदेव देवकी माता कुठे झाले, जन्म कुठे झाला. तसा अवतार देवाचा अवतार का रे, जन्म जन्मरहित आहे, पण अवतार कुठे घेतला, मथुरेत. म्हणजे देवकीने आणि यशोदीने काय केलं, म्हणजे देवकी महाराज देवकीने आणि पूजा कोणी केली, सेवा कोणी केली, आणि कामाच्या कोणाचा आला हेच खरं का. देवकीने वाहिला, यशोदीने पूजिला, आणि पांडवांचा बंदीजन होऊन राहिला. महाराज जसं देवकीने महाराज देवकीने वसुदेव देवकीने काय केलं, जन्माला कारणीभूत झाले महाराज. पण काम कोणाचं केलं, माझ्या ताईचा जन्म कुठं, कार्य कुठं, हित सज्जनाचं कार्य नसतं. विठाला एवढा मोठा सोहळा आपल्या वर सरदारा सुद्धा महाराज कीर्तनकार भेटतो का नाही, कोणाचा दिवस त्या अवघड येणार पुढं. कीर्तन होते का नाही सांगता येत नाही. साधू 37 वर्ष आहे महाराज. बरे पंगत कुणाची बघा बरं का, कार्य कसं असतं साधूचं, भगवंताचं लाडकं झाल्यावर कसं असतं. आगुतीकर मंडळीत नाही बापांनो, आगुतीकर बरेच मंडळी आहेत. ते म्हणले आम्हाला बी थोडा सेवा भेटली पाहिजे. तेवढंच नाही, मी मगाशी बोलून गेलो, ज्यांनी महाराज ही जागा दिली, काय आबत्तात ही मंडळी माय बापांनो. डोळ्याला पाणी येतो बरं का देवकधी भाऊ, आनंद अंतकरण भरून येतं. काय या मंडळीला प्रेम दिलं माझ्या ताईने, काय अंतकरणात घर केलंय. इथं महाराज ज्यावेळेस सुरुवातीला जे मंडळी आली ना, कार्यक्रम करण्यासारखी सोय नव्हती बाबा. किती भरून घेतलं, हे रोलर फिरवले, काय करून काय नाही. परत आमच्या काकी तिथं बसल्यात महाराज. मग अशी बोलून गेलो, काकीने हातात झाडू घ्यावं महाराज. महाराज काकीने एकदाच ताईंना पाहिलं, आमच्या माईंना काकीने एकदाच पाहिलं, पण ओळखलं बरं का. ओळखलं, माई आमच्या घरी चला तुम्ही. कीर्तन झालं महाराज इथं, आणि हट्टानी महाराज प्रेमाने आमच्या काकीनं ताईला घेऊन घरी बरं का माई बापांनो. एवढं सोपं नाही. आणि आज इथं आमचे वारकरी येणार, संत वैष्णव मेळा होणार, म्हणून हे मंडळी 15-15 दिवस झालं जगतात. विठाला हे साधूचं महिमा नाही. पहा माझ्या ताई तिथं इथं आल्यानंतर ज्या भागात राहिले शिवाजीनगर, काय अमोल भाऊ शिवाजीनगरच ना, शिवाजीनगर प्रत्येकाला लढा लावला. मेजर मध्ये ते ठेवला शेजारीच, मेजर कुदळे काय नाव त्यांचं,
हा लवे लवे, हा काशीनाथ भाऊ वैकुंठवासी काशीनाथ भाऊ लवे मेजर बरं का. हा आमच्या मेजर भाऊनी ताईला पाहिलं, अहो काही बिस्किट पुढं काही घेऊन ताईकडे यायचे. ताईचा एवढा लढा लागला, शेजारी आजारी पाजारी बरं का सगळेच. अहो काय काय म्हणलं तर ताईचं दर्शन घेतल्याशिवाय पुढची वाटचाल करत नव्हते. विठाला विठाला एवढा अधिकार मगाशी आमचे बोराटे बाबा बोलून गेले. म्हणजे सुरुवातीला आम्हाला ताई विषयी थोडस वाटलं, आम्हाला तसं जातं बरं का सुरुवातीला. कारण महाराज साधूने ते ठेवल्यानंतर गुरुवारी दादा सुद्धा आहे तिथं मार्गदर्शक. महाराज ज्यावेळेस महात्मा देह ठेवतो, महात्मा जात येत नाही, पण सगुणातलं प्रेम काय वेगळं असतं. आणि ते सगुणातलं प्रेम महाराज जर आपण त्याला पारख झालो ना, हा जे पारखे झालं त्याला ते प्रेम कळत असतं. विठाला विठाला त्यावेळेस माझ्या दादांनी आधी संदेश दिला, महाराज ये लोकीची यात्रा संपायची, हा जगाचा निरोप घ्यायचा आहे. कारण साधू असा असतो माय बापांनो, कार्य झाल्यावर थांबत नाही. हा कार्य झाल्यावर थांबत नाही. जसं ईश्वरी ज्ञानोबरायांनी वयाच्या महाराज 16 वर्षी ज्यावेळेस गीतेवरती टीका केली, हा आणि सांगितलं आता मला जगाचा निरोप घ्यायचा आहे, मला जगाचा निरोप घ्यायचा आहे. आणि तिन्ही भावंडाकडे महाराज तिन्ही भावंडाला सांगितलं, माझ्या मुक्ताईला सांगितलं, माझ्या स्वपन काकाला सांगितलं, माझ्या दादाला सांगितलं, निवृत्ताला सांगितलं, आता मला जगाचा निरोप घ्यायचा आहे. माझं कार्य झालं. त्यावेळेस महाराज चिमुकली मुक्ताई डोळ्यात गळगळ गळगळ असू यावं. मुक्ताई सांगावं, दादा अरे बालपणीच आई वडिलांनी देहांत प्राचित्य घेतलं, अरे इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकल्या दादा. त्या परमार्थासाठी बरं का त्याग संतांचा आहे. आज आपला भोग आहे, संतांचा त्याग आहे. या इंद्रायणी मध्ये डोहामध्ये उड्या टाकल्या दादा. आणि त्या दुःखातून आम्ही सावरतोय ना, तो सावरतोय. दादा तुम्हीच आमची आई झालात, दादा तुम्हीच आमचे पिता झालात. आणि आता तुम्ही म्हणताय समाधी घ्यायची, दादा मला सहन होत नाही. चिमुकल्या मुक्ताईंच्या गळगळ गळगळ डोळ्यातून अश्रू वाहत नाही बापांनो. निवृत्ती पदावरती होते तरी त्यांना सुद्धा सहन होत नव्हतं माय बापांनो. सोपान काका असं नाही सहन झालं. तिन्ही भावंडांनी 2-2 वर्षे मागविली महाराज. 16 आणि 6 किती 22 वर्षी माझ्या माऊलीने जगाचा निरोप घेतला. तसे ते पुढे गेले नाही तर बरं का. महाराज तसंच आमच्या ताईने काही गोष्टी बोलण्याच्या पलीकडच्यात महाराज, कारण संतांचा महिमा शब्दांनी वर्णन करता येत नाही. पण कसं आहे, फुलना फुलाची पाकळी विठाला विठाला सांगितलं, लक्ष देऊन ऐका महाराज. तसंच ज्यावेळेस गुरुदादांनी देह ठेवला ना, आता मी जास्त आतमध्ये घुसणार नाही, मला 1 तास दिलेला आहे. आणि 1 तास आहे का नाही, 1 तास वरला 1 तासात खटवंगरांनी काम केलं. आपण तरी काय करा माझे बाबांनो. पहा ज्या वेळेस खऱ्या अर्थाने विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी महाराज राहिलेलं आयुष्य का नाही, पुढे काय म्हणलं, परत आपण गेलं तर काय दिलं सायकर बाबा, पुढे आपलं स्वतःच नाही महाराज उरलेलं जे आहे तुम्हा समर्पित. जगद्गुरूंनी म्हणावा, तुका म्हणे आता उरलो महाराज जगाच्या कल्याणासाठी आता शिल्लक राहिलेला आयुष्य माय बापांनो. तसं माझ्या माईनी सुद्धा त्यावेळेस दादांनी देह ठेवला, सोनूने बाबा सुद्धा महाराज एक हात, एक पाय असल्यावरती काय करू शकतो आपण, एक हात असल्यावर काय करू शकतो. तर महाराज काही करायचं अतिशय महाराज. पण ताईंकडून काही संकेत मिळायला लागले. लक्ष देऊन ऐका बरं का महाराज. महात्म्याचा पुण्यतिथी सोहळा लक्षात घ्या. ताईकडून काही संकेत यायला लागले. भाऊचा माझा समजून काय विषय व्हायचा, अरे नेमकं काय. आणि महत्वाच्या टायमिंगला सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका माय बापांनो, निरोप सांगतोय बरं का, उपदेश नाही बोलत. माझ्या ताईनी प्रत्येक कार्याचे प्रत्येक महत्वाच्या गोष्टीला ताईचा फोन यावा, भाऊला मला कायम फोन यावा. त्यावेळेस भाऊची माझी सुरुवातीला चेक झाली. आणि नेमकं महत्वाच्या टायमिंगला आम्ही ताईला काय म्हणायचो, फोन आल्यावर ताई थांबा थोड्या वेळी फोन करतो. पण ताईने फोन कशासाठी केलेला असायचा, त्याच गोष्टीसाठी फोन केला असायचा मला, त्याच गोष्टीने. मग असणारे गुरुवारी सोनोनी बाबांनी सांगावा, अरे ताई सांगते ना
माझी माई सांगते तसं ऐका. विठाला विठाला सद्गुरूचा दिंडी सोहळा काढायचा आहे. हा, ज्यावेळेस आमचे तात्या उमरे तात्या असतील, दादाभाऊ असतील, आता तात्यांची तर एवढी तळमळ, आता जास्त विषय मांडत नाही माय बाप्पांनो. तात्या तर घरी राहिलेच नाही, तर डायरेक्ट आणते बाबाचीकडे गेले. हा, माझ्या सद्गुरूचा दिंडी सोहळा निघावा. निष्ठा बरं का माय बाप्पांनो, बोलले सोपे पण कृतीचे नाव घडे. अशी मंडळी पाहिल्या अंतकरण महाराज खरंच वाटतं आपण आई बाबा असायचा आश्रय आपल्याला. नाही तर कुठं वाहून जाईल महाराज. हा, सोपं गोष्ट नाही महाराज. विठाला 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 दादाभाऊंची ती तळमळ. महाराज गावामध्ये सप्ताचा, महाराज गावामध्ये ज्यावेळेस गुरुदादांचं असणारं नाव टाकलं होतं बॅनरवरती, असं तो फोटो टाकला होता. आणि त्या गावकऱ्यांनी बाबा ते सगळ्यांना महात्म्य कळत नाही, तर ते म्हणले कुठे गेलेली माणसाचा फोटो असतो काय. अरे गेलेली माणसं काय करणार महाराज, अवघड आहे अवघड आहे. ते बुद्धीले अतिशय अवघड आहे माझ्या बाप्पांना. हा, तू का म्हणे आईशी बुद्धीच्याची जड आणि त्याहूनही दगड बारा देवा. हा, म्हणले तुमचं चालक म्हणून नाव टाकतो दादाभाऊला म्हणले. पण दादाभाऊ म्हणले माझं चालक नको मालक नको, माझ्या सद्गुरूचा जर तिथं फोटो नसेल तर आम्हाला दिंडी जरी गावची असली तरी तुम्ही तुमची दिंडी पहा. हा, आणि महाराज तात्यांना साथ केली. पण ताईला विचारलं, भाऊ म्हणले दिंडी काढणं सोपं आहे, पण आपले साधक असे सगळं जिथे तिथं पाहिजे बाबा. रेडीमेड बाबा सांगतात काय, रेडीमेड कापडा दुकान शिवायला वेळ कोणाला आहे. सगळं आम्हाला ऐकलं पाहिजे. तो ऐकतोय तरी माणसं सोयी सोयी येतात. किती सोयी सोयी नाही. हा, मेवणीचं लग्न असल्यावर मेवण्याचं लग्न असल्यावर कधी जाता तुम्ही. हा, कधी जाता सोयी सोयी नाही. भावाचं लग्न असल्यावर हा, किती दिवस 8 दिवस आधी 8-10 दिवस आधी जातात का नाही. हा, तसं वाटतं का हे आपल्या सद्गुरूचं कार्य. आणि ज्याला ज्याला वाटतं ना महाराज. हा, पण सासरू असाच वड असती व आणि मोकळे त्यांना परपंचाने बांधले. विठाला विठाला ताईला विचारावं, ताई काय करू आम्ही. हे तर मंडळी महाराज सद्गुरूच्या कार्यासाठी एवढे तत्पर आहेत. करायचं काय, दिंडी काढायचं म्हणजे एवढं सोपं आहे का. टिकलं पाहिजे, सेवा झाली पाहिजे, सद्गुरूच्या कार्याला कुठं काल बोट लागलं नाही पाहिजे. त्यावेळेस माझ्या ताईने सांगावं, हा बाबांना आनंद आहे, सद्गुरु श्रीपाद बाबांना आनंद आहे, पण सगळ्यांनी या काय विचाराने चला. हा, टिकवा कार्य महाराज. काढणं सोपं पण टिकवणं अवघड आहे बरं का. कुठलीही गोष्ट करणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. सगळे एका छायेखाली चला, एका छत्राखाली चला. हा, आणि सद्गुरूचं कार्य. बाबांना आनंद आहे म्हणल्या, दादांना आनंद आहे, बाबांना आनंद आहे. माय बापांनो हे संकेत होते माय बापांनो. विठाला विठाला महाराज. दादा दृष्टांत झाली. दादा ऐका बरं का. हा, मी तुम्हाला भावनिक बनवणार नाही. हा, पण घडलेला वृत्तांत आता सांगावं लागेल. भाऊ मला म्हणले हा माई विषयी बोला, आता दुसरं बाकीचं सांगू नका. हा, त्यांनी 2-3 वेळा मला बजावून सांगितलंय. आणि मग महाराज आपल्याला त्यांचं आता तसं जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस ताईला काही संकेत झाले, ईश्वरी संकेत असतात बरं का. स्वप्न वेगळं आणि दृष्टांत वेगळा. विठाला विठाला खोटा नसतो बरं का, लक्षात घ्या. कारण ज्यावेळेस आमचे श्रीधर स्वामींना दृष्टांत झाला, कोणता दृष्टांत झाला श्रीधर स्वामींना. श्रीधर स्वामी नाही जरी काय दृष्टांत झाला होता, पांडुरंग परमात्म्याने दृष्टांत दिला होता की सगळे कथासार आहेत ना, नवनाथ ग्रंथ असेल, हरिविजय, पांडव कथा, सगळ्या ग्रंथाचं काय करायला सांगितलं, निरूपण करायला सांगितलं. हा दृष्टांत आहे. विठाला दृष्टांत म्हणतात. पुढचं हे धर्माचं कार्य चालवण्यासाठी बरं का. हा, आणि ते आमच्या ताईला झालं, अनर्शी ताईला झालं माय बापांनो. आणि ज्यावेळेस अनर्शी ताईला सांगितलं, ताईचा मला फोन आला, भाऊ दादा आलते. दादांना मी खांद्यावरती घेतलं. दादा म्हणले मला तुझ्या घरी यायचंय, मला तुझ्या घरी यायचं आहे. त्यावेळेस दादा खांद्यावरती बसले. खांद्यावर बसले, बघता 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 महाराज दादांची पाय वाकडे झाले. घडलेली घटना बरं का. यासपीठावरून काही सांगतो असं नाही, आता सांगायचंच ना. हा, एकतर महाराज काही गोष्टी बोलण्याच्या पलीकडच्या असतात म्हणले ना मी. महाराज पाय वाकडे झाले, हात वाकडे झाले.
आणि दाखवली ती माझ्या ताई. हा, माझ्या ताईंचं रूप दाखवलं माझ्या दादांनी. आणि मला सांभाळशील का? तुला वाटतं ना मी कधी यावं? तू माझा सांभाळ करशील का? महाराज परीक्षा असतात. महाराज विठाला विठाला महाराज माझ्या ताईने असं सांगितलं, काही गोष्टी सांगितलं, ताईने सांगितलं आपण ताईने करतायला पाहिजे नव्हतं. मला काही गोष्टी सांगितल्या बाबा असं आहे मला, तुम्ही फक्त एक दिवस महावाडीला या आणि आमच्या ताईला भेटा. दादा तुमचं पुढचं कार्य करतील, कारण हा त्यांचा संकेत होता. ताई तिथं आल्या ताईला पाहिलं महाराज. हा, देखीला डोळा पैसला म्हणे कोट जन्माचं पुण्य सुकृत आमच्या ताईच्या कामाला आलं महाराज. त्याशिवाय सेवा घडत नाही. आणि हेच तू कोबर आहे अभंगाच्या पुण्याचा होईल सेवा. प्रथम चरणामध्ये भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा असं कोणतं पुण्य आहे त्या साधूचा मी सेवक होईल. कोणत्या साधूचा सेवक होईल? त्यांचं द्वंद्व द्वैत गेलेलं आहे बाबांनो. माझ्या ताईचं ते सर्व समूळ नष्ट झालं होतं. पण कुणाचा फोन आला तरी बोला दादा. बोला दादा. कस काय ताई चालेल तुमचं? ताईने म्हणावं कसाच आहे मी? आनंदात आहे. आपलं कसं आहे? सांगणाऱ्या सहित ऐकणाऱ्याचं कसं आहे? लय आवड करा चांगली मूड 1.25 लाखाची रीज जाती आपली तर करायचं काय? विठाला विठाला आपलं केलेलं नेटवर्क आणण्यासाठीच आहे. तरी आम्ही महाराज मी आज बसत नाही म्हणल्यावर काय करावं? काय केलं पाहिजे? आणि बाबा सांगायचे बापाने सनई वाजवा म्हणून काय केलं मुलांनी? त्या बापाने काय केलं मुलासाठी? लय प्रयत्न केले. कशासाठी? सनई वाजवायसाठी. आता त्या पूर्वीचा काळ सनई आता तरी वाजवा, नंतर तरी वाजवून पोटात पुरतं, नाही तर म्हणजे बोंबलं निघल्यावरती खायला मागवेल. लय वडील सांगायचे लगा जड दाखवते म्हणजे शरीराने थोडीशी एवढी कला जर पोटाला पोटभर खाशील. पण ऐकत नव्हतं ना. एक दिवस बापाने असं केलं महाराज. वडील बी जरा रगाट होते पेक्षा एका झटक्यातच गडी खाली घेतला. कुस्ती तसं गेलं पैलवान घेतला बसते ना, बसते छातीवरती आणि घातली नसतो नाही तोंडात. दुष्टांचा जवळजवळ 99% मंडळींच्या सिद्धांत लय महत्वाचा. घातली ना, कुठे घातली? तोंडात घातली. पण गडी बी असा पट्ट्या होता. गप तरी बसावा ना. म्हणला बाबा बाबा म्हणला आता सुट्टी नाही. म्हणला कस काय वाजतो नाही बघतोय. म्हणला बाबा जरी तुम्ही तोंडात सनई जरी घातली असली सनई कधी वाजत मी जर नाही फुटली तर आता ही कसली जात म्हणायची? कसली जात म्हणायची? माझ्या बाबांनी मला धर्माचा मंडप लावला. अरे कसे बोंब कोणी उठा उठा
नाही कुठं. वाजत असे बोम कोणी नाही कती कानी. जर महाराज नाही ऐकलं तर कोटा कोणाचा आहे. एक पट्ट्या असा होता बाबा, एसटी स्टँड वरती गेला, तिकीट काढलं, डायरेक्ट बारामती ते मुंबई. मुंबई किती तिकीट आहे तुम्हाला? हा पाहिजे तुम्हाला इकडे नाही. किती तिकीट आहे? तिकीट काढलं, थोडा वेळ होता एसटीला, नाश्ता करायला गेला, कंडक्टरनी बेल दिली. ज्यांनी ज्यांनी तिकीट काढले त्यांनी आधी परत बसून घ्या, आणि ज्यांनी काढले त्यांनी बी बसा, पण आधी काढले त्यांनी बसा. ही पट्ट्याला महाराज एसटीच्या मागे घेऊन लपून बसला. आता कंडक्टरलाच फसवतो म्हणला. महाराज थोडा वेळ एसटी थांबली, कंडक्टरने मला टायमिंग झाला, बेल दिली, एसटी निघून गेली. लागला उड्या माराय, उड्या मारायला लागला. तेवढा जोडदार भेटला, मला दे टाळी. मला घे टाळी. मला टाळी कशाची? मला कंडक्टरला फसवलं. ते मला काय झालं, कधी तू कस काय एवढं आयडिया आली तुला? काय फसणार घरी कस काय तू फसवलं? म्हणले पट्ट्याने तिकीट काढलं पण बसलोच नाही. कुणाला फसवलं? येथे कोणाचे काय गेले, त्याचे त्याने अनहित गेले, त्याचे त्याने अनहित गेले, त्याचे त्याने अनहित गेले. कोणाचे काय गेले, त्याचे त्याने अनहित गेले, त्याचे अनहित गेले, त्याचे त्याने अनहित गेले. अंदर अनहित होऊन कळत नसल महाराज. दगड मारा ऐशी ज्याची बुद्धी दर बघा पैसे झाला. त्याहुनी काय दगडातला महाराज नकोची काढत देव पण येतोय. दगड लय चांगला विठा विठा. आणि म्हणून माझ्या ताईला वाटायचं, अरे माझ्या जीवनामध्ये समर्थ साधू आला, समर्थ सद्गुरू आला, मला जे ज्ञान भेटले, मला जो सद्गुरूंनी बोध दिलाय तो इतरांना भेटावा. माझा ताईचा अंतकरण असं तळतळ महाराज. काय करू बाबू वाटे तळबळ, काय करू बाबू वाटे तळबळ, काय करू बाबू वाटे तळबळ, काय करू बाबू वाटे तळबळ. अंधळी सकळ बहिर मोठा, अंधळी सकळ बहिर मोठ, अंधळी सकळ बहिर मोठ, अंधळी सकळ बहिर मोठ. काय करू बाबू वाटे तळबळ, काय करू बाबू वाटे तळबळ, काय करू बाबू वाटे तळबळ. हे रे अंधळी जाऊ पहिल्या मोठ, अंधळी जाऊ पहिल्या मोठ, अंधळी जाऊ पहिल्या माझ्या ताईला वाटायचं काय करू, कोणाला सांगू, किती सांगू. हा समाज कधी ऐकल नाही बापांनो. माझ्या ताईच्या अंतःकरणात तळमळ तयार व्हायची, तळमळ. आणि त्या तळमळीतून माझ्या ताईंनी क्रांती केली बरं का. जसं आपल्या मालिकेतलं एक दृष्टांत सांगतो महाराज. बलबीर महाराज देशमुख ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले. महाराज गावाकडे दुष्काळ पडला, पोट भरला, इंदोरला गेले. आणि इंदोरला गेल्यानंतर ज्या वेळेस लक्ष्मण महाराज लक्ष्मण बाबांची भेट झाली, आणि लक्ष्मण बाबांकडून ज्यावेळेस भक्तीचं वर्म भेटलं ना, अनुग्रह भेटला,
मग अशी विषय झाला मला वाटतंय. कारण सद्गुरु कोण दीक्षा घर हा साधकाशी नवा जन्म जाण. हा कारण दोन जन्म आपले माय बापांनो. एक जन्म आईच्या उदरातून आहे आणि दुसरा सद्गुरूच्या मुखातून आहे. हा तो जन्म व्हायला पाहिजे बरं का. सांग देव माने आजी जन्म आलो पुत्र झालो आई पुत्र झालो आई देव माने आजी जन्म आलो पुत्र झालो आई पुत्र झालो याला दुसरा जन्म म्हणलंय आणि हा ज्यांचा झाला ना माय बापांनो हा त्याला द्विज म्हणतात आणि ज्यांचा झाला त्याचं कोट कोट कल्याण झालं जीवनाचं. हा प्रत्येक संताचा हा दुसरा जन्म झालेला आहे महाराज. स्वतः देव अवतारला जरी आले ना तरी सद्गुरूला शरण जाऊन नामाचा अनुग्रह घेऊन हा मला जीवनाचा सार्थक प्रत्येक संत देवानी सुद्धा हा केलेला आहे माय बापांनो. म्हणून ज्या वेळेस बलबीर महाराज देशमुख ज्यावेळेस सकाळी बाबांचा ज्या वेळेस बलबीर महाराज देशमुख यांना लक्ष्मण बाबांचा वरदहस्त प्राप्त झाला, परंपरेचा अनुग्रह प्राप्त झाला, साधना झाली. हा साधना झाली. महाराज गावात सद्गुरूंनी पुढच्या कार्यासाठी महाराज अधिकार दिला. गावाकडला दुष्काळ उजाडला दादा सांगायचे. गावाकडे आले पण गावाकडे आल्यावर साधना जीवनी वाढन ना. हा जी माझ्या माईंचं झालं. हा साधना सतत जेवढं जेवढं चिंतन करू ना महाराज तेवढी तेवढी तळमळ तयार होती. आता तुम्ही सांगा बरं माय बापांनो आता प्रपंचाविषयी कोणाला तळमळ नाही हो. कोणाला वाटत नाही माझी गरिबी हटावो, श्रीमंत हो असं कोणाला वाटत नाही सांगणाऱ्या सहित. कधी महाराज प्रयत्न कशासाठी कोणाला वाटत नाही महाराज. ही तळमळ आहे पण कशाची या संसार वाढायसाठी. आणि तुकोबाराय सांगतात हा प्रपंचे आणि चित्त तुझे पायी. हा महाराज आपण बी चाले विठाला माझ्या सकाळी बलबीर बाबांनी साधना करावी. सकाळी बाबांचं असणार एकदम सख्यत्व होतं, जीवाचे जीवलक होते. बाबा दादा सांगायचे अनुग्रह देताना मला सकाळी बाबांकड परिस्थिती लय मोठी. महाराज 60 बैलजोडी, किराणा दुकान, 2 पानमळे, घरचा काळ मोठा. बलबीर मोहन तिथं जावं आणि बलबीर माझ्या दोन्ही डोळ्याला काय लागावा दारा लागावा. सगळ्यां बाबा म्हणायचे तू का रडतोस, तू का रडतोस. आता आपण बी रडतो महाराज. कशासाठी रडतो संसारात गमतरता म्हणून रडतो. संसारात रडतो म्हणे आपण गमतरता म्हणून रडतो बरं का आपण. पण सगळ्यांना बाबा बलबीर बाबाला विचारायचे तू का रडतोस. ते म्हणायला सांगू कसं. आतमध्ये महाराज पोटामध्ये तळमळ लागलेली होती. अरे याला कसं सांगून काय सांगू. होतं बरं का आज सुद्धा होतो, आज सुद्धा होतं. पण तेवढं व्हायला पाहिजे. तेवढं झालं की आज सुद्धा ती तळमळ लागते महाराज. ती तळमळ सगळ्यांनी बलबीर बाबाच्या अंतःकरणामध्ये. पण सगळ्यांना बाबा म्हणायचे तू सांग. एक दिवस बाबांनी सांगितलं अरे मी माझी परिस्थिती गरीब आहे म्हणून मी रडत नाही, माझ्या डोळ्याला पाणी येत नाही. अरे मला माझ्या सद्गुरूंनी एवढं मोठं धन दिलंय, असं मला वर्म दिलंय की सर्व कर्माचा सर्व कर्म कारण ही संन्यास शुक्ती सोपारी दिलेली तुझ. ही संन्यास शुक्ती मला माझ्या साधूने दिलेली आहे. ते वर्म मला माझ्या सद्गुरूने दिलंय. मला जेवढं मोठं धन मला माझ्या सद्गुरूने दिलंय. कोणतं धन.
ना त्याचं काम झालं बरं का. वाटतंय का आपल्याला दन दिलेलं? दन दिलेलं वाटतंय का? ज्याला ज्याला भेटले महाराज दन दिले आपल्या सद्गुरूने आपल्याला, त्याला अनुग्रह झालाय ना त्या सद्भक्ताला महाराज एवढं मोठं दन आपल्याला भेटलंय. हा महाराज यासाठी पूर्वी काही काही लंगुटीवरती राहिले व काही काही ती बी सोडलं बाबा, काही काही उलट टाकून घेतलं, उलट टाकून काही काही एका एका पाया उभे राहिले. हा पण नाही महाराज, हा सद्गुरु वर्म एवढी सामान्य गोष्ट नाही माय बापांनो. आणि तीच सकाळी बलबिंबावर वाटायचं सकाळी बाबाला माझ्या जोडीदाराला भेटावं. हा पण भाग्यवान सकाळी बाबा स्वीकार केला बरं का. हा तसंच माझ्या माईंच्या अंतकरणात तीच तळमळ होती, अरे माझ्या सद्गुरूने मला जे दिलंय. कारण सुरुवातीचा प्रसंग महाराज त्यावेळेस दादा माळवाडी यायला लागली. आम्ही सुरुवातीच्या त्यावेळेस ताईला, कारण ताईला तसं अध्यात्मातले जामीनदार आम्हीच, पण त्यांनी आमचं जामीन पत्र घेतलं. लय मोठं महाराज कार्य म्हणजे सोपं नाही, साधूचं कार्य आहे. अहो दादा कायम आले ना, मला माझ्या ताईला येता येत नाही. ताईंची भेट घेऊन जायचं. सोनोनी बाबांनी सुद्धा तेच केलं शेवटपर्यंत. एकट्या ताईसाठी प्रवचनासाठी महाराज, एकट्या ताईसाठी प्रवचन सांगू नये, बोलू नये तोंडावर महाराज. पण एवढी परिस्थिती नाजूक असते